मनवाचातीत तुझे हे स्वरूप, मनवाचातीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केले. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. योग याग तपे देहाची या योगे, ज्ञानाची या लागे न सापडसी. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा, तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा. घ्यावी जी केशवा करीतो ऐसी, भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, गुरुदास तुका. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभं. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेरू. मनोवाचातीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केले. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून, या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज पुढे या महाराज भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याशी संवाद साधतात. विठ्ठल विठ्ठल भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरण सानिध्यामध्ये पुण्यसलीला चंद्रभागा मातेच्या तटाकावर चालू असलेला हा नाममहोत्सव. आणि या नाममहोत्सवात आल्यानंतर तुकोबारायांच्या एका प्रमाणाचा अर्थ आपल्याला चांगल्या प्रकारे समजतो. तुकाराम महाराजांनी प्रश्न विचारला. ते म्हटले, सांगा तुम्ही जगभर तीर्थयात्रेला गेलात जा, पण ऐसे संत जन आणि ऐसे हरिदास ऐसा नामघोष सांगा कोठे. तुम्ही काशीला जा, बद्री केदारला जा, तिथं बाकीचं चांगलं मिळेल, म्हणजे खायला चांगलं मिळेल, राहायची चांगली सोय होईल, पण पंढरपूरसारखे वारकरी तिथं दिसणार नाहीत. विठ्ठल विठ्ठल. आज आपलं भाग्य आहे की वारकरी संप्रदायाला ज्यांनी भजनाचं दान दिलं, वारकरी संप्रदायातल्या नवोदित विद्यार्थ्यांना भजन कसं करावं यांचं मार्गदर्शन ज्यांच्या वाणीने कंठाने मिळालेलं आहे, असे श्री गुरु दिगंबर महाराज असतील, गीते माऊली असतील, ही सगळी वारकरी मंडळी ज्यांच्या नियोजनाने या कार्यक्रमाला शोभा आलेली आहे. आमचे हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज कवडगावकर आणि त्यांची आणि प्रकाश महाराजांची आणि प्रसाद महाराजांची एकच रास आहे. प्रसाद आणि प्रकाश रास एकच आहे ना, आणि दोघांनी मिळून या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे. आदरणीय आमचे देवबाप्पा बंडू देवबाप्पा आहेत. या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि अत्यंत मोजक्या वेळेमध्ये आपल्या कीर्तनाला पूर्णविराम द्यायचा. आणि कीर्तनाची वेळ आहे 6 ते 8, योग्य वेळ आहे.
म्हणजे फार लांब नाही, तुम्ही कीर्तन झाल्यानंतर दर्शनाला प्रदक्षिणेला जाऊ शकता, अशी योग्य वेळ निवडलेली आहे. तेव्हा आज जो सेवेसाठी अभंग घेतलेला आहे, जगद्गुरू तुकोबाराय देवाशी संवाद साधतात, काहीतरी बोलतात देवाशी. साधू संतांचा स्वभाव असा असतो की बोलायचं, पण देवाशिवाय काहीही बोलायचं नाही. नाथ महाराजांनी असं म्हटलंय, जर बोलायचं असेल तर देवाचं नाव घ्या, नाहीतर न बोललेलं बरं. हरी बोला नाहीतरी अबोला. व्यर्थ गलबला करू नका. उगीच बडबड केल्याने काहीही मिळत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एखादा खूप विद्वान असेल पण नुसता बडबड करत असेल तर त्याला देव भेटू शकत नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसीनी गोपाळ पावे हरी. तुकाराम महाराजांनी नियमच करून ठेवला होता की माझ्यापाशी ज्यांना यायचं असेल त्यांनी या, बसा माझ्यापाशी, पण माझ्यापाशी प्रपंचातली एकही गोष्ट काढायची नाही. नका मज पाशी वदो प्रपंचाचे विषय. आपला स्वभाव वेगळा असतो. वैकुंठवासी वक्ते महाराज म्हणायचे, म्हणजे आपण एखाद्याला फोन लावला तर आपण फोनवर काय विचारतो, त्याला पहिला प्रश्न असतो आपला, जेवण झालं का? असंच विचारतो ना आपण. बाबा म्हणायचे जेवण झालं का विचारू नये, आपण नाही विचारलं तरी ते जेवणारच आहे. म्हणजे त्याला आपण विचारायचं हरिपाठ झाला का, असं विचारायचं. म्हणजे मग तुमच्या फोनच्या धाकानं का असं ना ते हरिपाठ करून तुम्हाला फोन लावल. विठ्ठल तेव्हा तुकाराम महाराजांचा स्वभाव, तुकाराम महाराजांनी कधीही देवाशिवाय दुसरी गोष्ट केलेली नाही, बोलण्याची नाही. आता देवाविन काही, देवाशिवाय काहीही बोलायचं नाही. मग ते समाजाशी बोलत असो किंवा स्वतःच्या मनाशी बोलत असो, कधीही तुकाराम महाराज देवाशिवाय दुसरा विषय बोलत नाहीत. आणि आज प्रत्यक्ष देवाच्या समोरच येऊन बसलेत, म्हणजे पंढरपूरला आलेत आणि देवाशी संवाद साधतात. देवा तुझं स्वरूप कसं आहे, त्या स्वरूपाचं वर्णन तुकाराम महाराज करतात. देवा, आम्ही अनेक ठिकाणी असं ऐकलं की ज्या देवाच्या दर्शनाला आपण जाऊ त्या देवाचं काहीतरी वर्णन केलं पाहिजे. साधा व्यवहारातला आपला नियम आहे की एखाद्या श्रीमंत मोठ्या माणसाला आपण भेटायला गेलो की आपण त्याचं वर्णन करतो, काय तुमचा स्वभाव, काय तुम्ही उदार आहात, प्रत्येक सप्ताहामध्ये तुमची पंगत असते, असं म्हणून त्याला आपण प्रसन्न करतो. तसाच देवाच्या दर्शनाला गेल्यानंतरही त्या देवाचं वर्णन केलं पाहिजे. महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलं की महालक्ष्मीचं वर्णन करावं. गणपतीच्या दर्शनाला गेलं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा, असं काहीतरी त्या देवाचं वर्णन करावं. तसं देवा, आता आम्ही तुझ्या दर्शनाला आलो आणि आता तुझं वर्णन करावं असं वाटतंय, पण वर्णन करू कसं? कारण तुझ्या स्वरूपाचं वर्णनच करता येत नाही. मन वाणीच्या पलीकडचं तुझं स्वरूप आहे. सहज आठवलेलं सांगतो हा. आपल्या प्रत्येक मंदिरामध्ये घंटी लावलेली असते. का लावतात बरं घंटी? काही लोक म्हणतात देव झोपलेला असतो त्याला जागं करण्यासाठी. देव झोपत नाही आणि ते झोपला तर आपण जागे राहू का? बर, मग का लावतात? वैकुंठवासी वक्ते महाराजांनी सांगितलं होतं, त्या देवळात जाऊन घंटी वाजवली की त्या देवाची स्तुती घडते. नुसत्या घंटी वाजवल्याने त्या देवाची स्तुती घडते आणि तेवढ्या त्या ध्वनीने तो देव प्रसन्न होत असतो. तसं देवा, आज आम्ही तुझ्या दर्शनाला आलो. पांडुरंगा, आता तुझं वर्णन करावं वाटतं, पण कसं करावं? तुझं स्वरूप मन वाणीच्या पलीकडचं आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. पण देवाचं एक स्वरूप नाही. द्वे वाव ब्रह्मणो रूपे मूर्तंच अमूर्तंच. देवाचं एक मूर्त स्वरूप आहे, सगुण स्वरूप आहे, आणि दुसरं निर्गुण स्वरूप आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी एकाच ओळीत दोन्ही स्वरूपाचं वर्णन केलं आहे. हरिपाठाचा 3रा अभंग आहे ना, त्रिगुण असार निर्गुण हे सार, त्यातलं 3रं कडवं, 3ऱ्या अभंगातलं 3रं कडवं. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर हरिसी भजे. देव कसा आहे म्हणले? अव्यक्त आहे. पुन्हा कसा आहे? निराकार आहे. आणि नाही ज्या आकार, त्याला कुठल्याही प्रकारचा आकार नाही, असा तो आहे. आणि त्याच्यापासून हे चराचर झालं, हा सरळ अर्थ. आता फक्त थांबायची जागा बदलायची. चरण हेच, फक्त स्वल्प विराम वेगळ्या जागी द्यायचा. अव्यक्त निराकार नाही, इथं थांबायचं. अर्थ बदलतो हा. अव्यक्त निराकार नाही, मग कसा आहे? ज्या आकार, त्याला आकार आहे आणि त्याच्यापासून हे चराचर झालं. सांगण्याचं तात्पर्य, तो देव सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवा तुला
तुला सगुण म्हणू की निर्गुण म्हणू? तुझे दोन्ही स्वरूप आम्हाला दिसतात, ज्ञान होतं. तसं तुकाराम महाराज देवाला बोलतात, देवा तुझं स्वरूप मन वाणीच्या पलीकडचं आहे. पण हे नेमकं कोणत्या स्वरूपाविषयी बोलतात? सगुण स्वरूप मन वाणीच्या पलीकडे आहे की निर्गुण स्वरूप आहे? निर्गुण स्वरूप तर मन वाणीच्या पलीकडे हे सगळ्यांनाच मान्य आहे. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. म्हणले निर्गुण स्वरूपाला कुणीही त्याचं वर्णन करू शकत नाही, कारण वर्णन करण्यासाठी काहीतरी गुण पाहिजे तरच वर्णन करता येतं, आणि त्याचं नावच निर्गुण आहे. कुठल्याही प्रकारचा गुण त्याच्या ठिकाणी नाही, मग वर्णन कसं करावं? त्या स्वरूपाविषयी बोलता येईल. पण तुकाराम महाराज म्हणतात, ते जसं मन वाणीच्या पलीकडे तसं सगुण स्वरूपसुद्धा आहे. सगुण स्वरूपाचं सुद्धा पूर्ण वर्णन आपण करू शकत नाही, कारण कितीही गुण वर्णन करा, तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या गुणाला पारच नाही. किती वर्णन करावे तुझे गुण? तुझी या पार नाही गुणा, तुझी अपार नाही गुणा, माझी अल्पमती नारायणा, माझे अल्पमती नारायणा, भवतारकादी सुजाना, अवतारकाते सुजाना, एक विज्ञापना पायापाशी काय जाणावे म्यातीने, काय जाणावे म्यातीने. एक विज्ञापना पायापाशी काय जाणावे म्यादिने, काय जाणावे म्यादिने. ओ तुझी अपार नाही गुणा, तुझी अपार नाही गुणा, अल्पमती नारायणा, अल्पमती नारायणा, माझी पूर्वावी वासना, माझी पूर्वावी वासना, एक विज्ञापन पायापाशी, एक पायापाशी, एक विज्ञापन पायापाशी, एक विज्ञापना पायापाशी, काय जाणावे म्यादिने, ओ काय जाणावे म्यादिने, काय जाणावे नाशिले, काय जाणावे नाशिले. देवा तुझ्या सगुण स्वरूपाचंही वर्णन करता येत नाही. किती वर्णन करावं? देवाचे गुण सांगता येतात का? तुझी या पार नाही गुणा. नामदेव महाराज म्हणतात, या देवाला अनंत म्हणतात. का अनंत म्हणतात? अनंत म्हणती माझी या स्वामी ते, अनंत गुण त्या ते म्हणून या. देवाचे गुण अनंत आहेत, त्याचं आपण वर्णन करू शकत नाही. सांगण्याचं तात्पर्य देवाचं निर्गुण स्वरूपही मन वाणीच्या पलीकडचं आहे, आणि देवाचं सगुण स्वरूपही मनवाणीच्या पलीकडचं आहे. मग तुकाराम महाराजांना नेमकं आजच्या अभंगात कोणत्या स्वरूपाविषयी बोलायचं आहे? त्याचं उत्तर जुने महात्मे सांगतात. ते म्हटले, हे पहा, निर्गुण स्वरूपाचं अजिबात वर्णन करता येत नाही, सगुण स्वरूपाचं थोडं का असेना वर्णन करता येतं. देवाच्या रूपाचं पूर्ण नाही, पण थोडं तरी आपण वर्णन करू शकतो. देवा तुझं रूप कसं आहे? राजस सकुमार मदनाचा पुतळा. तुझ्या स्वरूपाचं थोडंसं वर्णन करता येतं. म्हणून तुकाराम महाराज आजच्या अभंगात जे बोलतात त्याचं स्वरूप मनवाणीच्या पलीकडचं आहे. असं जे बोलतात ते सगुण स्वरूपाविषयी न बोलता निर्गुण स्वरूपाविषयी बोलतात आणि वर्णन करतात. देवा तू जरी आम्हाला विटेवर उभा असलेला दिसला, दोन्ही हात कमरेवर असलेला दिसत असला, तरी तुझं दुसरं खरं स्वरूप जे आहे निर्गुण स्वरूप ते कसं आहे? महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. मन वाचातीत तुझे स्वरूप, मन वाचातीत तुझे स्वरूप, वाचातीत तुझे स्वरूप,
मन वाचा तीत तुझे हे स्वरूप मन वाचातीत तुझे हे स्वरूप मन वाचातीत तुझे हे स्वरूप वाचातीत तुझे हे स्वरूप मन वाचातीत तुझे हे स्वरूप मननिया माप भक्ती केले मननिया माप भक्ती केले भक्ती केले भक्तीचे मापे मोजितो अनंता भक्तीचे मापे मोजितो अनंता मनोनिया मापे भक्ती केले मनोनिया मापे भक्ती केले भक्ती केले मनोनिया मापे मोजितो अनंता भक्तीच्या मापे मोजितो अनंता मनवाच्या तीत तुझे स्वरूप मनवाच्या तीत तुझे स्वरूप मनवाच्या तीत तुझे हे स्वरूप मनवाच्या तीत तुझे हे स्वरूप मनवाच्या तीत तुझे स्वरूप मनवाच्या तीत तुझे स्वरूप मनवाच्या तीत तुझे हे स्वरूप मनवाच्या तीत तुझे हे स्वरूप मननिया माप भक्ती केले मननिया माप भक्ती केले भक्तीची मापे मोजितो अनंत भक्तीची मापे मोजितो अनंत मनोनिया माप भक्ती केले मनोनिया मापे भक्ती केले भक्तीची मापे मोजितो अनंत भक्तीची मापे मोजितो अनंत नारायण बाबा पुढे या. बसू द्या. सगळ्यांची. बसू द्या ना, काहून बरं, नाही बरं, करायचं? ठीक आहे महाराज म्हणतात देवा तुझं स्वरूप मन वाणीच्या पलीकडचं आहे. मग ते सगुण असो किंवा निर्गुण असो प्रामुख्याने निर्गुण स्वरूप मन वाणीच्या पलीकडचं आहे. पण म्हटले आम्हाला प्राप्त करून घ्यायचे जाणून घ्यायचे आम्ही जाणलं चांगलं की ह्याला कुठल्याही प्रत्यक्ष अनुमान शब्द उपमान अर्थापत्ती अनुपलब्धी कुठल्याही प्रमाणाने हा कळू शकत नाही. मग काय करावं आम्ही एक युक्ती जाणून घेतली म्हणून या माप भक्ती केले. आम्ही भक्तीच्या मापाने त्याला मोजण्याचा प्रयत्न केला. तो आहे निर्गुण पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो निर्गुण असेल पण आता आपल्यासाठी सगुण झाला हे खरं. असं होऊ शकत नाही बरं का. म्हणजे एखादा नेहमी पंढरपूरला येणारा माणूस म्हणजे दरवर्षी वारीला येणारा माणूस त्याचा रस्ता चुकू शकत नाही. पंढरपूरमध्ये कुठेही गेला तरी तो बरोबर येतो कारण त्याला सगळे रस्ते माहीत आहेत. मग माणूस रस्ता चुकत नाही तर देव रस्ता चुकल का हो? देव रस्ता चुकत नाही. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देव रस्ता चुकला. नेनो ब्रह्म मार्ग चुकले नेनो ब्रह्म मार्ग चुकले नेनो ब्रह्म मार्ग चुकले नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरासी आले उघडे पंढरपुरासी आले उघडे पंढरपुरासी आले उघडे पंढरपुरासी आले भक्त पुंडलिके देखिले भक्त पुंडलिके देखिले भक्त पुंडलिके देखिले भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवारी उभे केले विटेवारी उभे केले विटेवारी उभे केले विटेवारी
निधान उभे केले विटेवरी उभे केले विटेवारी विटेवरी उभे केले विटेवारी उभे केले विटेवारी उभे केले विटेवारी उभे केले विटेवारी तो विठोबा निधान तो विठोबा निधान निधान ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नेणो ब्रह्म मार्ग चुकले. ब्रह्म कधी मार्ग चुकू शकत नाही, पण कसं काय झालं मला माहीत नाही. नेणो, पण तो विटेवर येऊन उभा राहिला, निर्गुण होता, तो सगुण झाला एवढं खरं. तुकाराम महाराज म्हणतात, त्याला सगुण कुणी केलं तर पुंडलिकरायानं केलं. कशाच्या बळावर? पुंडलिकरायाने फक्त एकच केलं, आराधिला पुंडलिके जननी पूजोनिया जनके. निळोबाराय म्हणतात, त्या पुंडलिकाने फक्त आपल्या आई वडिलांची सेवा करून त्या निर्गुणाला सगुण केलं. एवढी आई वडिलांच्या सेवेची शक्ती आहे. पुंडलिकरायानं जे केलं तेच आपण केलं तर देवाला आपण आवडतो. थोडं क्षमा मागून बोलतो. एखादा श्रीमंत असेल आणि आपल्या आईवडिलांपासून वेगळा राहत असेल, म्हातारा म्हातारीला वेगळं काढून ठेवलेलं असेल, आणि तो जर पंढरपूरच्या वारीला आणि पांडुरंगाच्या दर्शनाला आला तर त्याची वारी हजेरीत गृहीत धरली जात नाही. कारण इथं आईवडिलांच्या सेवा जो करतो त्याचीच हजेरी लागते. नाही तर देव म्हणतो, तू किती वाऱ्या कर, तुझी वारी गृहीत धरली जाणार नाही. का? खरे विठ्ठल रखुमाई वेगळं काढून ठेवले, त्यांना त्रास देतो, मग इथं येऊन काही भेटणार नाही. जो आई वडिलांची सेवा करेल त्यालाच इथं देव प्रसन्न होऊ शकतो. हे पुंडलिकरायानं आपल्या भक्तीतून सिद्ध करून दाखवलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य, ह्या पंढरी महात्म्यामध्ये एक छोटीशी ओवी आलेली आहे. ओवीची पूर्वपीठिका आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पुंडलिकराय काशी यात्रेला चालले होते, म्हणजे वैराग्य होण्याच्या आधी. ते जुनं एक भावगीत आहे, बायको खांद्यावरी, पुढं काय, आई बापाच्या गळ्यात. हां बस बा, त्याच्यातून तेवढी कथा आपल्याला भेटू शकते ना. आईबापाच्या गळ्याला दोरी म्हणजे आईबापांना त्रास देत होता, पत्नीला खांद्यावर घेतलं आणि काशीच्या यात्रेला चालला होता. मध्यंतरी त्या कुक्कुट स्वामीचा आश्रम लागला आणि तिथं त्यांनी पाहिलं की रात्रीच्या वेळी 3 अत्यंत काळ्या कुट्ट महिला, त्यांची कपडे फार मळालेली आहेत, अशा त्यांच्याकडे बघू वाटत नव्हतं, एवढ्या मलिन झालेल्या. त्या आल्या, तिथं सडा सारवण त्या आश्रमात केलं. जाताना पुंडलिकाने पाहिल्या तर अत्यंत दैदिप्यमान तेजस्वी दिसू लागल्या. पुंडलिकाने आश्चर्याने विचारलं, आईसाहेब आपण कोण आहात? मगाशी तुमच्याकडे पाहिलं तर भयंकर रूप दिसत होतं, आता एवढ्या सुंदर का झाल्यात? त्यांनी सांगितलं, बाबा हा कुक्कुट ऋषीचा आश्रम आहे. ते कुक्कुट ऋषी आईवडिलांची सेवा करतात आणि या आश्रमात सेवा आम्ही केली की जगातली लोक आमच्यामध्ये आंघोळ करतात. आम्ही गंगा यमुना सरस्वती आहोत, नद्या आहोत. जगातली सगळी पापी लोक आमच्यामध्ये आंघोळ करतात आणि आम्ही त्या पापाने मलिन होतो. आणि या ऋषीच्या आश्रमात येऊन आम्ही सेवा केली की आम्ही पवित्र होतो. पुंडलिका आईवडिलांच्या सेवेचं काय महात्म्य सांगू. भागीरथी माता पुंडलिकरायाला जी ओवी सांगतात ती ओवी अशी आहे. भागीरथी माता म्हणतात, आपल्या आईच्या पाया पडल्यानंतर पृथ्वी प्रदक्षिणा 3 परियेसी, 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी, 1 नमस्कार करिता मातेसी, इतुके पुण्य होय पै. भागीरथी माता सांगते की आपल्या आईच्या आपण पाया पडलो तर काय होतं, पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा केल्याचं पुण्य लागतं आणि काशीच्या 2 लाख परिक्रमा केल्याचं पुण्य लागतं नुसतं आईच्या पायावर डोकं ठेवल्यावर. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सकळ तीर्थाची ये धुरे, जिये का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोण कीजे. हो, सांगण्याचं तात्पर्य, या पुंडलिकरायाने आईवडिलांची सेवा करून त्या निर्गुण परमात्म्याला सगुण केलं. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सुद्धा पुंडलिकरायाचाच आदर्श घेऊन आम्ही भक्तीचा मार्ग स्वीकारला आणि त्या भक्तीच्या मार्गानेच आम्ही देवाला आपलंसं करण्याचा प्रयत्न केला. भक्तीचा मार्ग म्हणजे काय? नाथरायाने सांगितलं, भक्ती म्हणजे काय, भजन कशाला म्हणतात, भागवत धर्म कशाला म्हणतात. नाथ महाराजांनी फार सुंदर व्याख्या केली. दारा सुत गृह प्राण
करावे भगवंतासी अर्पण, हेची भागवत धर्म पूर्ण, मुख्यत्वे भजन या नाव. नाथ महाराज म्हणतात दारा, सुत, गृह आणि प्राण करावे भगवंतासी अर्पण. दारा म्हणजे पत्नी, गृह म्हणजे घर, दारा सुत म्हणजे मुलं, गृह आणि प्राण हे सगळं भगवंताला अर्पण करणं, यालाच भागवत धर्म म्हणतात, यालाच भक्ती म्हणतात आणि यालाच भजन म्हणतात. भजन म्हणजे वेगळं काही नाही, फक्त आपलं जे काही आहे ते भगवंताला अर्पण करणं. जुने वारकरी सांगतात की वारी आल्यानंतर कितीही महत्त्वाचं काम असलं ते घर सोडून लगेच वारीकडे निघतात. आपली वारकऱ्यांची परंपरा आहे, वैकुंठवासी ठाकूरबुवांची परंपरा आहे. निष्ठावान वारकरी आपण पाहिलेले आहेत. पण काही जे लोक असतात त्यांना आपण म्हणलं चला पंढरपूरला, ते म्हणतात आम्हाला घर सोडत नाही. असं म्हणतात ना, घर सोडत नाही का घराला ह्यो सोडत नाही? ह्यो घराला सोडत नाही. हां, पुन्हा काही म्हणतात आम्हाला देवानं बोलवलं तर आम्ही येऊ. आमचे गुरुजी सांगतात बाबा देव बोलवत नसतो, देव फक्त एकदाच बोलवतो. कधी? शेवटच्या वेळेला. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणले नाही त्यांनी बोलावलं तर मी जाईन, असं नाही. माझ्या मनाने जाईन गे माये, तया पंढरपुरा भेटे न माहेरा आपोलिया. असो, तेव्हा वारीसाठी घर सोडावं लागतं आणि घर सोडण्यासाठी मनामध्ये थोडं तरी वैराग्य पाहिजे. हां, एका महात्म्याच्या मुखातून ऐकलेलं सांगतो. ते म्हटले पंढरपूरमध्ये लाह्या करण्याच्या भट्ट्या आहेत बघा. म्हणजे त्या वाळू असते तापलेली कढईत, त्याच्यामध्ये धान्य टाकलं की ते धान्य असं फुलतं, म्हणजे लाह्या होतात. आणि काही लाह्या कढईच्या बाहेर टपाटप उड्या मारतात. पाहिलं ना आपण? कढईच्या बाहेर कोणती लाही उडी मारते? जी लाही चांगली भाजलेली असते ती कढईत राहत नाही, ती कढईच्या बाहेर उडी मारते. मग कढईत राहिलेल्या कशा समजायच्या? त्या धड कच्च्या नाही, अंदर भाजलेल्या नाही, मधल्याच असतात त्या. तसं म्हटले संसारातून म्हणजे प्रपंच सोडून पंढरपूरला कोण येतात? ज्या लाह्या चांगल्या भाजलेल्या आहेत. बीज भाजोनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. संसाराच्या तापाचा खरोखर ज्याला स्वरूप कळालेलं आहे, ज्याला संसाराचं अनित्यत्व कळालेलं आहे, तोच वारकरी या पंढरपूरमध्ये येतो. तुकाराम महाराज, साधू संत नामदेवरायांचा अभंग आहे. नामदेव महाराज म्हणतात पंढरीचं सुख कुणाला मिळतं? ज्यानं मागच्या जन्मात वारी केलेली असेल त्यालाच पंढरीमध्ये आनंद भेटेल, इतरांना भेटू शकत नाही. आता तुम्ही 7 दिवस इथं राहिले, काही लोक येतात फक्त दर्शन झालं की लगेच पिशवी उचलतात. मग रात्रीचा 1 वाजलेला असला तरी बसस्टँडला जाऊन बसतात. गाडी लागली की लगेच मुक्काम करणार नाही. असे काही असतात. समजायचं देवाचं दर्शन होण्या इतकं पुण्य आहे, पण इथं राहण्या इतकं पुण्य नाही. महाराज 7 दिवस राहायला तुकाराम महाराज म्हणतात पंढरीच्या सुखात तोची अधिकारी, जन्मोजन्मी वारी घडली तया. काय नामदेवरायाची निष्ठा. नामदेव महाराज म्हणतात देवा, जर मला तू पुढच्या जन्मात माणूस केलं ना, तर मग तुझ्या दारातला सेवक कर, काहीतरी भजन करणारा कर. मनुष्य करीशी तरी भक्तीचे निमिसे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. श्वान करीशी तरी उच्चिष्टाचे निमिसे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. पुढच्या जन्मात मला कुत्र केलं तर तुझ्या दारातलं कुत्र कर, इतर कुठलंही करू नको. तिथं मी उष्ट खाऊन राहीन. झाड करीशी तरी तुळशीचे निमिसे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. वृक्ष करीशी तरी मंडप मेघाचे निमिसे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. पक्षी करीशी तरी चारियाचे निमिसे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. नामा म्हणे विठो कीर्तनाचे निमिसे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. असा या पंढरीचा महिमा. वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर एक वाक्य सांगायचे. त्यांचे वाक्य म्हणजे सिद्धांत असायचा काहीतरी त्या वाक्यामध्ये. गुरुजींचं वाक्य फार महत्त्वाचं आहे, जीवाचे कान करून ऐका. गुरुजी म्हणायचे कितीही मोठा वैराग्यवान साधू असो, तो साधू जर लग्न मंडपात गेला रजोगुणी होतो. म्हणजे त्याच्याही मनात संसारिक विचार येतात. म्हणून वैराग्यवानाने शक्यतो लग्न मंडपात जाऊ नये. पुढे गुरुजी म्हणायचे किती पापी माणूस असो, तो जर कीर्तनाच्या मंडपामध्ये आला तर तो सत्वगुणी होतो.
म्हणजे त्यालाही वाटतं गळ्यामध्ये माळ घालावी, टाळ घ्यावा असे मनात विचार येतात. पुढे गुरुजी सांगायचे, कितीही वैराग्यवान साधू असो, तो साधू जर मुंबईला गेला तर तो रजोगुणी होतो, आणि कितीही पापी माणूस असो पंढरपूरला आला की सत्वगुणी होतो. विठ्ठल विठ्ठल तेव्हा साधू संतांनी हा पंढरीचा मार्ग स्वीकारला, म्हणजे भक्ती मार्ग स्वीकारला, आणि निर्गुण असलेल्या परमात्म्याला सगुण रूपात मध्ये आणून आपलंसं केलं. यांनी आदर्श कुणाचा घेतला? नारद महर्षी सांगतात, यथा व्रज गोपिका नाम. त्या गोपिका त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती असं म्हटलंय. त्यांना सगळं कळत होतं, तरीसुद्धा त्यांनी सगुण भक्तीचा मार्ग स्वीकारला. भागवतकार सांगतात, जुने महात्मे सांगतात, एकदा द्वारकेमध्ये असताना भगवान श्रीकृष्ण जेवायला बसले, आणि जेवणाच्या ताटाकडे पाहिल्याबरोबर ढसाढसा रडायला लागले, आणि गेले घराच्या एका कोपऱ्यात, राजवाड्याच्या कोपऱ्यात जाऊन रडत बसले. देवकी मातेनं विचारलं, कृष्णा, अरे तुला जेवायला ताट वाढलं, न जेवता रडत का बसलास? का जेवत नाही? आईला काही बोलेना. आणि मग उद्धवाला सांगितलं देवकीने, उद्धवा जा, तो कृष्ण जेवत नाही, काय झालं विचार, मला काहीच सांगत नाही. आणि मग उद्धव गेला, विचारलं, कृष्णा काय झालं, का रडतोस? कृष्णानं सांगितलं, उद्धवा, अरे मी किती वेळा माझ्या देवकी मातेला सांगितलं की आई, मला जेवायला वाढत असताना माझ्या ताटात दही दूध कधीच वाढत जाऊ नको. का? कारण ते दही दूध पाहिलं की मला माझं लहानपण आठवतं, गोकुळातले गोपाळ आठवतात, गवळणी आठवतात, आणि त्यांची आठवण झाली की मग मला दुसरं काहीच करता येत नाही, सारखं डोळ्यामध्ये पाणी येतं. आणि आज माझ्या आईने त्या ताटामध्ये दही वाढलं ना, त्यामुळे मी आता जेवू शकत नाही. आणि गोपींची आठवण झाली, जा उद्धवा, त्या गोपींची भेट घेऊन ये, त्या माझी वाट पाहत असतील. जुन्या काळामध्ये शाळेत एक कविता होती बरं का, उद्धवा सांतवन कर जा, त्या गोकुळवासी जनांचे. लहानपणच्या कविता 2री 3रीमध्ये मुलांना शिकवलं जायचं, श्रावण बाळाची कविता. आता त्या लहानपणात ज्यांनी श्रावण बाळ शिकला, ती मुलं मोठी झाल्यानंतर आपल्या आईवडिलांना लाता मारू शकतील का? मारू शकत नाहीत. पण आता त्या कविता गेल्या. आता शाळेत कोणत्या कविता आल्या? जॉनी जॉनी यस पप्पा, म्हणजे साखर खायची आणि खाल्ली नाही म्हणायचं. म्हणजे हे 2री 3रीत शिकवलं जातं खोटं बोलायचं. जाऊ द्या, मला हे सांगायचं नव्हतं, पण देवानं सांगितलं, उद्धवा जा, त्या गोपिका माझी वाट पाहत असतील. मग तो उद्धव गवळणीमध्ये गोकुळामध्ये आला, आणि त्या गवळणींना पाहू लागला. त्या गवळणींना वाटला आपला कृष्णच आला. हा उद्धव जवळजवळ कृष्णासारखाच दिसत होता, आणि जवळ आल्यानंतर त्या गोपींच्या लक्षात आलं, म्हटले हा आपला कृष्ण नाही. कृष्ण जर असता तर आपल्याला त्यांनी साष्टांग दंडवत घातला असता, हा तर काहीच नाही. आणि मग जवळ आल्यानंतर त्या विचारू लागल्या, कुठून आलात तुम्ही? त्याने सांगितलं, मी आलोय मथुरेहून. म्हटले आमचा कृष्ण कसा आहे? कृष्ण कसा आहे म्हटल्याबरोबर उद्धवाने सांगितलं, अहो तुम्ही त्या कृष्णासाठी रडता, तो कृष्ण काय नुसता मथुरेत आहे का? तो इथंही आहे, तो प्रत्येक चराचरामध्ये, कणाकणामध्ये. आणि गवळणींनो, खरं सांगू का तुम्हाला, म्हटले तो निर्गुण आहे, त्याला रूप नाही, त्याला हात नाही, त्याला पाय नाही, काहीच नाही त्याला. असं म्हटल्यावर एक गवळण म्हातारी काठी टेकवत टेकवत आली. म्हटली, काय शहाणपणा सांगतोस रे? त्याला डोळे नाहीत म्हणतोस? मी माझ्या हातानं त्याला काजळ भरलेलं आहे त्याच्या डोळ्यात. दुसरी म्हटली, तू पाय नाही म्हणतोस त्याला? अरे पायात चपला न घालता गाईच्या मागं दुडू 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 पळत जायचा, ते आम्ही डोळ्यानं पाहिलं, आणि त्याला पाय नाहीत कसे म्हणतोस? आणि म्हटले हात नाही म्हणतो, मग आमच्या घरचं लोणी कोण चोरायचं म्हणे? अरे त्यांनी आमच्या घरच्या चोऱ्या करायच्या, एकमेकाला लोणी खाऊ घालायचं, आणि त्याला हात नाही कसा म्हणतोस? त्या गवळणींना सगळं समजत होतं, निर्गुण तत्त्वज्ञान, अद्वैत तत्त्वज्ञान सगळं समजत होतं. पण गवळणी म्हटल्या, उद्धवा खरं सांगू, तू आम्हाला अडाणी समजू नको, पण त्या ब्रह्मज्ञानाने आमचं पोट भरत नाही. नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. जगद्गुरू शंकराचार्य यांचं एक षटपदी नावाचं स्तोत्र आहे. त्याच्यामध्ये जगद्गुरू शंकराचार्य म्हणतात, देवा मला माहिती आहे की तू समुद्र आहेस आणि मी तुझ्यावरची लाट आहे. समुद्र आणि लाट वेगळी असते का हो? वेगळी नसते. वैकुंठवासी खंदारकर महाराज म्हणायचे, एकदा समुद्राचं लाटांचं भांडण झालं.
त्या लाटा सारख्या इकडं तिकडं उड्या मारतात, गोंधळ करतात. समुद्र रागावला आणि त्या लाटांना म्हटला थांबायचं नाही माझ्यात, जा निघून. असं म्हटल्यावर लाटा म्हटल्या आम्ही निघून जातो, पण कुठं निघून जावं ते सांगा ना आधी. लाटा कुठं निघून जातील महाराज? समुद्राला सोडून लाटा निघून जाऊ शकत नाहीत. तसं जगद्गुरू शंकराचार्य म्हणतात, देवा मी लाट आहे तू समुद्र आहेस. पण काय म्हटले, आपलं स्वरूप एक आहे, अद्वैत ही गोष्ट खरी. पण आपण जर बोलायचं ठरलं तर आपण समुद्राची लाट म्हणतो का लाटेचा समुद्र म्हणतो? समुद्राची लाट म्हणतो ना. सत्यपि भेदापगमे नाथ तवाहम नमामकी नस्तम सामुद्रो हि तरंग क्वचन समुद्रो न तारंगहा. तसं देवा तुझ्यात माझ्यात आभेद जरी असला तरी तू माझा स्वामी आणि मी तुझा रंक, एवढं मात्र खरं आहे. विठ्ठल तेव्हा तुकाराम महाराजांनी पाहिलं. ते म्हटले आम्ही सगळ्या पद्धतीनं देवाकडे पाहण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला प्रशस्त एकच मार्ग दिसला. आम्हाला एक माप खरं सापडलं, जे आम्हाला योग्य पाहिजे होतं. तुका म्हणे आम्हा जोगे आणि विठ्ठल घोगे खरे माप. आम्हाला खरं सत्य मोठं असं माप आमच्या पदरात पडलं. ते माप कोणतं? कोणत्या मापाने आम्ही देवाला मोजलं? अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगता, भक्तीची या मापे मोजितो अनंता. 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 इतराने तत्वता न मोजवे. इतराने तत्वता न मोजवे. इतराने तत्वता न मोजवे. इतराने तत्वता न मोजवे. भक्तीची या मापे मोजितो अनंता. 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 इतराने तत्वता न मोजवे. इतराने तत्वता न मोजवे. मोजितो अनंता. इतराने तत्वता न मोजवे. इतराने तत्वता न मोजवे. भक्तीच्या मापाने आम्ही त्याला मोजलेलं आहे. काल्याच्या प्रसंगामध्ये वैकुंठवासी वक्ते महाराज एक छोटासा कथाभाग सांगायचे. ते म्हटले वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्ण गोपाळांसोबत खेळ खेळत होता. अनेक खेळ खेळायचे. त्यातला लपंडाव नावाचा खेळ. लपंडाव कसा खेळतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एका पोराच्या डोळ्यावर हात ठेवायचे,
बाकीच्या सगळ्यांनी लपायचं. तसं म्हटले पेंद्यावर राज आलं आणि पेंद्याचे डोळे दाबून धरले कृष्णाने. सगळे पोरं लपले आणि मग कृष्ण म्हटला, पेंद्या आता मी जाऊन लपतो, तोपर्यंत तू तुझ्या डोळ्यावर हात ठेव. मग पेंद्याने आपल्या डोळ्यावर हात ठेवले आणि कृष्ण जाऊन लपला. मग आता खेळ म्हणजे त्या खेळात, प्रत्येक खेळात काहीतरी मंत्र असतो पोरायचा. मग सगळे लपले का? पोरं म्हणले हो. मग चिरीमिरी पोऱ्या म्हणून हात काढले पेंद्याने बाजूला. आणि पेंद्याने विचार केला, म्हटले या बाकीच्या पोरांना ओळखून काही उपयोग नाही. ओळखायचं असेल तर देवाला ओळखावं. एकेन विज्ञातेन सर्वं विज्ञातम भवती. एका देवाला जाणलं की बाकी सगळं जाणल्यासारखं होतं. मग पेंद्याने काय युक्ती केली कुणाला माहिती, पण कृष्ण जिथं लपला होता तिथं असा हात घातला आणि त्याच्या कानाला धरूनच बाहेर ओढलं. आणि पहिली म्हटलं की जो पहिला ओळखला त्याच्यावर राज असतं ना लपंडावामध्ये. झालं. कृष्ण म्हणला, पेंद्या तू माझ्याकडेच कसं काय आला सांग. ते बघ ते गोपाळ लपला, त्याचं घोंगडं दिसतंय त्याच्याकडे गेला नाही, त्याचा पाय दिसायला त्याच्याकडे गेला नाही. मी तर खूप आत लपलो होतो, मायेच्या पलीकडे लपलो होतो, मलाच कसं काय तू धरलं रे. असं म्हटल्यावर कृष्ण म्हटला, पेंद्या खरं सांग तू मला लपून पाहिलं की नाही. पेंद्या म्हणला, खरं सांगतो देवा मी तुला पाहिलेलं नाही, चिडकी खेळलो नाही. देव म्हटला, शपथ घे. मग आता बघते बाबा 2-3 शब्द सांगायचे, फक्त त्यातली एकच सांगतो. हां. पेंद्या म्हटला, कृष्णा मी तुला लपून चोरून पाहिलं नाही. जर मी तुला चोरून पाहिलं असेल तर मी पुढच्या जन्मात राजा होईन, अशी शपथ घेतली. कृष्ण म्हटला, लबाड कुठला, अशी शपथ घेतात का? ते जाऊ दे, कसं मला ओळखलं ते सांग. आणि मग पेंद्याने कृष्णाचा कान धरला आणि त्याला खाली वाकवलं. पायाचे चिन्ह होते असे धुळीवर उमटलेले, ते पायाचे चिन्ह दाखवले, पाऊल खुणा. आणि त्या पाऊल खुणावर जसे आपले तळहात असतात ना, तळहातावर चिन्ह असतात त्या रेषांचे, शंख चक्र गदा, तसे तळपायावरही असतात. आणि मग ते पायाचे चिन्ह दाखवले आणि त्याच्यावर शंख चक्र गदा असे चिन्ह उमटलेले दाखवले. पेंद्या म्हटला, कृष्णा हे अशा प्रकारचे चिन्ह भिकाऱ्याच्या पायावर नसतात, हे जगाच्या मालकाच्या पायावरचे ठसे असतात. आणि या पायाच्या पाऊल खुणानी तुझ्यापर्यंत आलो, याला म्हणतात भक्तीची या मापे. मोजी तो अनंता इतराने तत्वता न मोजवे. देवाला ओळखायचा असेल तर भक्तीशिवाय दुसरा सोपा कुठलाही मार्ग नाही. थोडंसं राहिलेलं सांगतो. मग राज्य आलं कृष्णावर. सगळी पोरं लपली आणि पेंद्याने त्याचे डोळे दाबून धरले. कृष्ण म्हणला, पेंद्या आता तू जाऊन लप. आणि मग देवानंच आपल्या डोळ्यावर हात ठेवले. सगळे लपले का सगळे? हो. चिरीमिरी पोऱ्या म्हणून हात काढले कृष्णाने. आणि मागं पाहिलं तर पेंद्या मागं हात जोडून उभा. कृष्ण म्हणला, पेंद्या तू लपला नाही. पेंद्या म्हणला, देवा सगळ्या जगापासून लपता येईल, पण तुझ्यापासून कसं काय लपायचं सांग ना. कृष्णा कैसी खेळू लपंडाई, अनंत लोचन तुझी आठाई. तुला काय आमच्यासारखे 2 डोळे आहेत का? अरे अनंत लोचन आहे तुला काय दिसत नाही? सगळं तुला दिसतं. बस या दृष्टांतातून एवढा जरी सिद्धांत आपण घेतला की देवाला सगळं दिसतं, एवढं जरी आपल्याला कळलं तरी आपलं जीवन सुधारलं. विठ्ठल तेव्हा या गोपाळांनी जशी भक्ती केली, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी काय सनकादिकाहुनी जवळा, परी तयाही नागवेची हाळा चाळा, मी आवडेन काय प्रेमळा गोकुळीची आयसा. माऊली म्हणतात, गोकुळातले जे गोपाळ गवळणी जेवढ्या श्रीकृष्णाला आवडत होत्या तेवढा मी आवडन का. म्हणजे माऊलीचे शब्द नाहीत, अर्जुन म्हणतो, कितीही मी देवाची सेवा केली असेल त्या गोपाळा इतका मी देवाच्या आवडीचा नाही. अहो गोपाळांचं काय काय, त्या एका गोपाळानं तोंडात ताक भरून आणलं, फोडणीचं ताक. आपल्या इकडं फोडणीचं ताक करतात ना. एखाद्या माता माऊलीच्या हाताला चव असते. त्या गोपाळाच्या आईनं एवढं सुंदर ताक केलं, त्याचं नाव मधुमंगल. ते ताक प्यायला बसला आणि एवढं सुंदर झालं, तो म्हटलं, आई आमच्या कृष्णाला देती का वाटी भरून ताक? ती म्हटली, मेल्या तुला काय खायचं ते इथं खा, कृष्णाला द्यायचं नाही, त्याला काय कमी आहे म्हणे घरी. असं म्हटल्यावर त्याच्या लक्षात आलं ही अशी द्यायची नाही. त्यानं वाटीभर ताक तोंडात वतलं आणि तोंड मिटवून पळतच सुटला कृष्णाकडे. कृष्णाच्या जवळ आला आणि असा हातानं खुणवायचा.
म्हणजे आ कर म्हणायचं, बोलता कुठे येत आहे, तोंडात ताक. पण त्याला कळलं नाही ह्याच्या मनात काय आहे. न सांगता कळे, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. आणि कृष्णानं आ केल्याबरोबर ह्याने तोंडातलं ताक पिचकारी मारून त्याच्या तोंडात सोडलं आणि त्यानं आनंदानं पिलं. गवळी याची ताक पिरी कोण पोरे चांगली, पाहता गोवळी आणि खाय त्यांची उष्टावळी. तुकाराम महाराज म्हणतात एवढं त्याने उष्ट खाल्लं त्या गोपाळांचं. गवळणीची सगळी कामं करायची त्याने. कशासाठी? केवळ भक्तीसाठी. एक सहज आठवलेलं सांगतो हा. त्या गोकुळामध्ये अनेक गवळणी होत्या. कोणी सुना, कोणी लेकी आणि कोणी एकी सतंता. वैकुंठवासी किसन महाराज साखरे या अभंगाला एक चाल म्हणायची हा. सहज आठवलं आपलं. कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी सतंता, कोणी एकी सतंता, अवघी याची जगनिंद. असो थांब. अशा अनेक प्रकारच्या गवळणी. त्यातली एक नवीन सुनबाई आलेली जुन्या काळात, 10-12 वर्षाची ती मुलगी. आणि तिच्या घरी जवळजवळ 1000 जनावर ढोरं होते. सासूनं सांगितलं हे बघ, एवढ्या ढोरायचं शेण काढल्याशिवाय तुला नाही, चहा नव्हता म्हणा तेव्हा, पण तुला काही खायला मिळणार नाही. असं म्हटल्यावर मग ती बिचारी पहाटे 4 वाजता शेण काढायला लागायची, दुपारचे 1:30 वाजायचे शेण काढायला. आणि मग तिथून पुढं जेवण काय असेल ते. 10-15 दिवसात अशी वाळून गेली. आणि मग तिच्या मैत्रिणीने विचारलं का गं तू एवढी खराब का झाली. तिनं सांगितलं अगं काय करू, पहाटे 4 वाजल्यापासून 1:30 वाजस्तोवर शेण काढत राहावं लागतंय आणि मग सासू जेवायला देते. ती म्हटली मग एवढं काय त्याच्यामध्ये, तुला एकटीला काढणं होत नसेल तर कृष्णाला हाक मारत जा की. तू हाक मारल्याबरोबर तो आलाच समज, तो हाकेचीच वाट पाहतो. आणि मग हिनं दुसऱ्या दिवशी उठल्याबरोबर कृष्णाला हाक मारली. तो पळतच आला, 6-7 वर्षाचा होता. विचारलं काय काम आहे. ती म्हणली मला शेण काढू लाग. तो म्हटला मी शेण काढू लागतो पण फुकट नाही, आमचं घेशी तेव्हा देशी ऐसा असं उदार. आमचं असं आहे, मोबदल्यात काय देशील. ती म्हटली काय पाहिजे. हा म्हटला काही नाही, 1 टोपलं टाकलं की 1 लोण्याचा गोळा पाहिजे. ती म्हटली चालते, आमच्या घरी दह्या दुधाला काही कमी नाही. मग यानं आपलं छोटंसं टोपलं घेतलं, शेण भरायचं आणि उकंड्यावर टाकायचं. 2-4 झाले पण त्याला पुढं मोजताच येणं, ते शाळेतच गेलेलं नव्हता. म्हणलं आता कसं काय लक्षात ठेवायचे. पण तो हुशार खूप. त्यानं काय केलं, 1 टोपलं टाकलं की 1 शेणाचं बोट भरवायचं आणि अशी रेष ओढायची अंगावर. दुसरं टोपलं टाकलं की दुसरी रेष ओढायची. अशा बऱ्याच रेषा ओढल्या. आणि मग त्या गवळणींना म्हटला आता माझ्या अंगावरच्या रेषा मोजून एवढे लोण्याचे गोळे दे. तिनं त्याच्याकडं पाहिलं महाराज, तो खरोखरच सुंदर होता. जो माणूस खरोखरच सुंदर असतो मग तो शेणानं भरला काय आणि झोपेतून उठलेला असला काय. स्वभाव सुंदरम वस्तू न संस्कारम अपेक्षते. तिनं कृष्णाकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर तिची काय अवस्था झाली ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले. सावळे परब्रह्म आवडे या जीवा, सावळे परब्रह्म आवडे या जीवा, सावळे परब्रह्म आवडे या जीवा. मणी मन राणी वाग केले, मणी मन राणी वाग केले. काय करू काय सावळे गोविंद, काय करू काय सावळे गोविंद. मनी मने रानी बा घर के, मनी मने रानी बा घर के रे. काय करू साये सावळे गोविंद, काय
परब्रह्माकडे ती टक लावून पाहू लागली. काय सुंदर हा श्रीकृष्ण. सांगण्याचं तात्पर्य त्या श्रीकृष्णाने त्यांच्या घरची कामं करू लागली. त्या गोपाळांचं उष्ट खाल्लं. कशासाठी? काही नाही, फक्त भक्तीसाठी, त्यांनी केलेल्या नामस्मरणासाठी. त्या गवळणी काय करायच्या? राहायच्या घरामध्ये, पण त्यांचं चित्त मात्र श्रीकृष्णाजवळच असायचं. मन हे गोविंदी आणि देह काम करीव, असा त्यांचा स्वभाव होता. तुकाराम महाराज म्हणतात, धन्य बाया ऐशा नारी घरी दारी नांदती. राहायच्या घरी ना अंतःकरणाने देवाच्या सोबतच राहत होत्या, म्हणून त्यांचं जीवन धन्य आहे. अशी ज्यांनी भक्ती केली, तुकाराम महाराज म्हणतात, त्यांचाच आदर्श आम्ही घेतला आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून भक्तीची या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजवे. महाराज म्हणतात, आम्ही सगळ्या पद्धतीनं पाहिलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी योग याग केले त्यांची काय अवस्था झाली. योग केल्यानंतर काय होतं? निळोबाऱ्यांची एक फार सुंदर गवळण आहे. नाना साधनाच्या केल्या खटपटा परित्यान पवती वो याच्या दारवंटा. जाणो जाता जाणीव घाली आड फाटा. योगाभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटावो. धन्यानंदाची सापडली वेळ. म्हटले योग केल्यानंतर काय होतं? योग केल्यानंतर सिद्धी प्राप्त होतात. आणि सिद्धी प्राप्त झाली की नाथ महाराज म्हणतात, सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे. एकदा सिद्धी प्राप्त झाली की माणूस त्या सिद्धीच्या शक्तीमध्ये वाहून जातो, त्याच्याकडून परमार्थ घडत नाही. अशा प्रकारची सिद्धी आहे, ती योगाने प्राप्त होते. योग याग तपे देहाची या योगे. याग म्हणजे यज्ञ यागादी. यज्ञयागानं काय होतं? स्वर्गादी लोकांची प्राप्ती होते. इंद्रपद मिळेल, ब्रह्मपद मिळेल, पण देव मिळणार नाही. बरं, आणखी काही साधनं केली करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. नित्य ज्ञान अभिमान वाढती. निळोबाराय म्हणतात, या सगळ्यांनी काहीतरी प्रतिबंध येतो, हे आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि हे सगळे आपल्या देहापासून मुक्त करत नाहीत. योगाने सिद्धी प्राप्त होईल, पण देह सुटत नाही, मुक्ती प्राप्त होत नाही. हे सगळं देहाला धरून आहे. त्यामुळं आम्ही ह्याच्या काहीही भानगडीत पडलो नाही, असं महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांग. योग याग तपे देहाचे या योगे. योग याग तपे देहाचे या योगे. योग याग तपे देहाची आयोगे. योग याग तपे देहाची आयोगे. योग याग तपे देहाचे या योगे. योग याग तपे देहाचे या योगे. योग याग तपे देहाची आयोगे. योग याग तपे देहाची आयोगे. ज्ञानाची आलागे न सापडसी. कामाची आलागे सापडसी. ज्ञानाची आलागे न सापडसी. कामाची आलागे न सापडसी. भक्तीची आवामे मोजितो अनंता. भक्तीची आवामे मोजितो अनंता. भक्तीची आमापे मोजितो अनंता. भक्तीची आमापे मोजितो अनंता. योग याग तपे देहाचे या योगे. योग याग तपे देहाचे या योगे.
योगे ज्ञानाची या लागे न सापडसी. हे सगळे देहाला धरून येत योग असो याग असो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अष्टांग योगाच्या मार्गाला जाऊन उगच का थकून बसायचं. अष्टांग योगे नशिनी जे अष्टांग योगे यम नेम निरोध नक्की जे रया वाचा गीत गाईजे वाचा गीत गाईजे वाचा गीत गाईजे वाचा गीत गाईजे. तेव्हा योगादी जे मार्ग आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं त्या मार्गाने जर आपण गेलो तर काय होईल. योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. काहीतरी दंभ पाठीमागे लागेल योग केल्यानंतर. वैकुंठवासी मारुती महाराज गुरव दृष्टांत सांगायचे. ते म्हटले एक साधू होता, भली लांब दाढी एवढी लांब की 5 शिष्य त्यांची दाढी धरूनच चालायची रस्त्याने. आणि जटा एवढ्या लांब की 10 माणसं लागायची नुसत्या जटा धरायला. लोक म्हणायची एवढी लांब दाढी म्हणजे ह्यांचं वय किती असेल. मग तो साधू सांगायचा हम राम जी के शादी में घी परोसते थे. समजलं का तुम्हाला. तो म्हणला मी रामाच्या लग्नात तूप वाढायला होतो असं म्हणायचा. मग गावामध्ये गेला की लोक दर्शनाला बारी लावायची. एका गावामध्ये हुशार माणूस त्याने पाहिलं, म्हणलं रामाच्या लग्नातला माणूस आता कसं काय राहील. बरं एखादा राहिलं योगी पण तसं काही परमार्थ दिसत नाही. उठलं की खायला सुरू करतात, काही नेम नाही धर्म नाही काही नाही. मग त्याच्या लक्षात आलं हे काही नाही, हा सगळं दंभ दिसतोय. तो दर्शनाच्या बारीला लागला पण महाराजाच्या जवळ आल्यावर अशी एक ठेवून दिली कानाखाली. तो महाराज म्हटला अरे तुला काही कळतं का. हम राम जी के शादी में घी परोसते थे. रामाच्या लग्नात तूप वाढायला होतो. तो म्हटला हो मी रामाच्या लग्नात जेवायला होतो म्हणे पंक्तीला. आणि तू तूप वाढत आला नेमकं माझं पात्र सोडून पुढं वाढत गेला. मी तेव्हापासून पाहत होतो कुठं सापडतोस. आज इथं सापडला म्हणून बदला घेतला. बस ज्ञानेश्वर महाराज म्हणतात थोडा काही योग याग करायला गेलं की असा काहीतरी दम्म पाठीमागं लागतो आणि देव दूरच राहतो. म्हणून देवा हे योग याग काही नको. आणि ज्ञानाचं काय होतं, ज्ञान नित्यानित्य ज्ञान आपण प्राप्त करून घेतलं की काहीतरी अभिमान मागं लागतो. ज्ञान असं आहे, ज्ञान एकटं येतच नाही, ते अभिमान घेऊनच येतं. तुकाराम महाराज म्हणतात बरं झालं मी कुणब्याच्या जातीत जन्माला आलो. जर मोठ्या कुळात जन्माला आलो असतो तर वर्णाचा अभिमान झाला असता. बरे देवा कुणबी केलो नाहीतरी दंभे असतो मेलो. विद्या असती काही तरी पडतो अपायी. गर्व होता ताठा जातो यमपंथे वाटा. तुका म्हणे थोरपणे आणि नरकी घाली अभिमान. हा अभिमान नरकात घालवला असतं म्हणून हे ज्ञान मला नाही हेच चांगलं झालं. तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही या ज्ञानाच्याही मागे लागलो नाही काही नाही. फक्त आता आम्ही एकच करतो काय, फक्त भोळ्या भावानं तुझी सेवा करतो. भोळ्या भावानं म्हणजे भोळं म्हणजे बावळट नाही हा. भोळं म्हणजे निरहंकारी. भोळं म्हणजे सरळ मनाने आम्ही तुझी सेवा करतो असं महाराज अभंगाच्या तुका म्हणे आम्ही भोळ्या भावी सेवा. 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 भावेजी केशवा करे तो ऐसे. भावेजी केशवा करे तो ऐसे. भक्तीची यमा पे मोजितो अनंत.
करीतो ऐसी घ्यावेदी केशव करीतो ऐसी भक्तीची अमापे मोदितो अनंता भक्तीची अमापे मोदितो अनंता. अभंगाच्या चारही चरणाचा भावार्थ झाला असं समजून एकदा सगळ्यांनी संप्रदायपूर्वक भजन करू. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये परखुमाई टाळी वाजवा माऊली. सगळे म्हणा विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई जय जय ठोबा रखुमाये रखुमाई विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये रखुमाई विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई कुंडलिक वरदारी ज्ञानदेव सांगतो हा. आता फोटो काढला ना, फोटोहून आठवलं काशीचे गुरुजी आहेत गणेश्वर शास्त्री द्रविड, वेदशास्त्र संपन्न भारतामधले 1 क्रमांकाचे विद्वान आहेत ते. अयोध्येच्या राम मंदिराची ज्यांनी प्राणप्रतिष्ठेला जे होते ते सांगतात की फोटो काढल्यानंतर आयुष्य कमी होतं. म्हणजे आपला एक फोटो निघाला की काही अंशात आपलं आयुष्य कमी होतं, कारण त्या फोटोमध्ये आपल्यातलं काहीतरी जातं ना. आपल्या समोर आपला फोटो धरला आणि त्याच्यावर आपल्याला काहीतरी थुंका उडवायला लावला, थुंकायला लावला, आपण थुंकतो का? त्यात काहीतरी आपलं अस्तित्व मानतो ना आपण, त्या फोटोमधलं आपलं अस्तित्व जातं म्हणजे फोटो काढल्यानंतर. मग आता आमचे रोज निघतात, फोटोनं आयुष्य कमी होतं, शूटिंगनी काय होतं असं हांडे महाराज. जाऊ द्या सोडून. फक्त मला सांगायचं हे की जास्त फोटो काढण्याच्या नादाला लागू नये. आजकाल लयच अवघड झालं, सारखे फोटो. एक स्वामी रामसुखदासजी महाराज होऊन गेले, त्यांचा एकही फोटो उपलब्ध नाही महाराज. सगळ्या जगात त्यांचे भक्त आहेत आणि त्यांनी जीवनभर आपला फोटो काढू दिला नाही. जाता जाता मृत्यूपत्रात लिहिलं, मी मेल्यानंतर माझा जर फोटो कोणी घरात लावला आणि पूजा केली माझा शाप लागल म्हणले. माझे भांडे, माझे काय वस्तू असतील एकही मागं ठेवायची नाही, सगळे नदीमध्ये टाकून द्यायचे. काही स्वतःचं ठेवू दिलं नाही. तुम्ही आता जर रामसुखदासजी महाराज म्हणून यूट्यूबला टाकलं, त्यांचे प्रवचन येईल पण फोटो येणार नाही, एकही फोटो नाही. आपल्याला तेवढं वागता येणार नाही, पण जेवढं होईल तेवढं वागावं माणसाने. जाऊ द्या. काय सांगत होतो आपल्याला, तुकाराम महाराज म्हणतात, देवा आमची भोळी सेवा आहे बाबा, आम्हाला जास्त काही कर्मधर्म कळत नाही, जास्त काही आम्ही बारकाव्यात जात नाही, फक्त आम्हाला जे कळतं तुझं नाव घ्यायचं, वेडे वाकुडे गाईन परी तुझाची म्हणविन. जशी जनाबाईने सेवा केली तसे आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. जनाबाई देवाला विनंती करतात, देवा मी आयुष्यभर तुझ्याजवळ राहिली खरी, पण मी तुझी काही सेवा करू शकले नाही, तूच माझी सेवा केली. थापटा का नाही केली तुझी सेवा, दुःख वाटे माझ्या जीवा, वाटे माझ्या जीवा. रात्रंदिवस मज पाशी
दळू कांडू लागलासी, दळू कांडू लागलासी, दळू कांडू लागलासी. क्षमा करी देवराया, दासी जणी लागे पाया. जनाबाई म्हणते, देवा माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये तू भागीदार झालास, मला कधी दुःख होऊ दिलं नाही. जे जे दुःख झाले मला ते त्वा सोशिले विठ्ठला. देवा सगळं माझं दुःख तू सहन केलेलं आहेस, मला तुझी काही सेवा घडली नाही. अशी जी जनाबाई म्हणते, सेवा केल्याशिवाय म्हणते का हो? खूप सेवा केली महाराज, पण माझी सेवा तुला मान्य झाली की नाही हे आम्हाला माहीत नाही. आम्ही वेडीवाकडी तुझी सेवा करण्याचा प्रयत्न केला. तसं तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्ही सरळ मनाने, निरहंकारी भावाने, भोळ्या भावाने तुझी सेवा करण्याचा प्रयत्न करतो. ती सेवा तू मान्य करून घे. या शेवटच्या चरणामध्ये त्रिवेणी संगम आहे, भोळेपणाचा त्रिवेणी संगम. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती करणारे आम्ही भाळे भोळे भक्त, गाता ती साबडे. माऊलींचा अभंग आहे. म्हणजे भक्त भोळा आहे, आणि तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा. म्हणजे सेवासुद्धा कशी भोळी, भक्त भोळा, सेवा भोळी. आणि ज्याची सेवा करायची तो देव तरी कसा आहे महाराज? भोळे भाविक हे जुनाट चांगले. किंवा तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय, तुका म्हणे भोळी आणि विठ्ठल कृपेची कोवळी. हा पांडुरंग सुद्धा भोळा आहे. अशा प्रकारचा भोळेपणाचा त्रिवेणी संगम असल्या कारणाने तुकाराम महाराज म्हणतात, देवा आमच्या सेवेचा स्वीकार करा. अभंगाच्या चारही चरणाचा भावार्थ झालेला आहे आणि आपली वेळ संपत आलेली आहे. वेळ संपली नाही, पण आपल्या सगळ्यांची आज्ञा घेऊन आम्हाला श्री गुरु व्यंकट स्वामींच्या मठामध्ये आता वेळेवर त्यांचं बोलावणं आल्या कारणाने सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव. झालेली सेवा भगवान पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. यामध्ये काही जे योग्य बोललो असेल, सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे, पंढरपूर आळंदीच्या सर्व गुरुवर्यांचं आहे. आज माझं भाग्य आहे की श्री गुरु महाराजांसारखे टाळकरी इथं आल्यानंतर मला वाटलं, म्हणजे जाताना वाटलं होतं कोणी असेल की नाही टाळकरी, पण इथं आल्यानंतर असं वाटलं की आता जन्मभर आपण आनंदाने सांगू की आमच्या कीर्तनाला श्री गुरु दिगंबर महाराज होते, आमच्या कीर्तनाला श्री गुरु गीते माऊली. हे सगळे महात्मे आज टाळ घेऊन पाहिले ना आपल्यासारखे भाविक वर्ग श्रवण करायला बसलेत. आपल्या सगळ्यांच्या चरणी सेवा समर्पित. विठ्ठल जे बोलेले पुरे देवा पुरे उत्तरी. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. आहे विचारला कारणे आपुला. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. रामने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव